नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टमॅन भरती महाराष्ट्र 2021 साठी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत. या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले होते? कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले होते? कर्झन वायली. तर मदनलाल धिंगरा यांनी गोळी घालून ठार मारले होते. पुढचा प्रश्न पाहूत. दिनांक 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या होत्या? 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या होत्या? जॅक्सनवर. तर अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर गोळ्या झाडल्या होत्या. अनंत कान्हेरे. पुढचा प्रश्न पाहूत. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवले होते? ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवले होते? तर त्याला यडन या कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहूत. आझाद हिंद फौजेमधील झाशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती? आझाद हिंद फौजेमधील झाशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती? तर ती लक्ष्मी सहगल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. पुढचा प्रश्न पाहूत. सूर्यसेन यांचा खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी गटामध्ये सहभाग होता? सूर्यसेन यांचा खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी गटामध्ये सहभाग होता? तर सूर्यसेन यांचा चितगाव गटामध्ये सहभाग होता. पुढचा प्रश्न पाहूत. इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली होती? इसवी सन 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली होती? तर पंचम जॉर्ज यांनी 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली होती. पंचम जॉर्ज यांनी. पुढचा प्रश्न पाहूत. 1916च्या टिंबटिंब अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ऐक्य करार घडून आला होता. 1916च्या टिंबटिंब अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये ऐक्य करार घडून आला होता. तर 1916चे अधिवेशन हे लखनौ येथे भरले होते. पुढचा प्रश्न पाहूत. अमेरिकेमध्ये होम रूल चळवळीचा प्रसार कोणी केला होता? अमेरिकेमध्ये होम रूल चळवळीचा प्रसार कोणी केला होता? अमेरिकेमध्ये. तर लाला लजपतराय यांनी अमेरिकेमध्ये होम रूल चळवळीचा प्रसार केला होता. पुढचा प्रश्न पाहूत. 1917च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1917च्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ॲनी बेझंट ह्या 1917च्या कोलकाता अधिवेशनाच्या अध्यक्ष ॲनी बेझंट ह्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूत. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? तर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे सुरू केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगीकारली होती, त्यामधील खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? लोकमान्य टिळकांनी 4 तत्त्वे अंगीकारली होती, त्यामध्ये खालीलपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती? सहकार ही बाब समाविष्ट नव्हती. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण या बाबी समाविष्ट होत्या. स्वराज्य ही बाब समाविष्ट नव्हती. पुढचा प्रश्न पाहूत. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा तर डॉक्टर ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. पुढचा प्रश्न पाहूत. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली आहेत? केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केलेली आहेत? तर लोकमान्य टिळकांनी ही वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? अल हिलाल. तर मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारताचे पितामह अशा शब्दामध्ये कोणाचा गौरव केला जातो? भारताचे पितामह अशा शब्दामध्ये कोणाचा गौरव केला जातो? तर दादाभाई नौरोजी यांचा उल्लेख केला जातो. पुढचा प्रश्न पाहूत. अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अ नेशन इन द मेकिंग तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी अ नेशन इन द मेकिंग या ग्रंथाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरामधून किती प्रतिनिधित्व उपस्थित होते? राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास देशभरामधून किती प्रतिनिधी उपस्थित होते? तर 72 प्रतिनिधी हे पहिल्या अधिवेशनामध्ये उपस्थित होते. पुढचा प्रश्न पाहूत. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले होते? राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण बनले होते? तर बद्रुद्दीन तय्यबजी हे राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बनले होते. पुढचा प्रश्न पाहूत. दादाभाई नौरोजी यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे सरचिटणीस कोण होते? दादाभाई नौरोजी यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे चिटणीस कोण होते? तर फिरोजशाह मेहता हे चिटणीस होते. पुढचा प्रश्न पाहूत. सन 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती? सन 1887 मध्ये भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती? भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली होती? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. लुटीचा सिद्धांत म्हणजेच ड्रेन थेरी कोणी मांडलेला आहे? लुटीचा सिद्धांत म्हणजेच ड्रेन थेरी कोणी मांडलेली आहे? तर लुटीचा सिद्धांत हा दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? सन 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण होते? ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद कोण होते? तर ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून येणारे पहिले हिंदी सभासद हे दादाभाई नौरोजी हे होते. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणता कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो? राष्ट्रीय सभेचा खालीलपैकी कोणता कालखंड हा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो? तर 1885 ते 1905 हा राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. 1885 ते 1905 हा कालखंड. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झालेली आहे? राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झालेली आहे? तर 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणी बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक सुरू केले होते? खालीलपैकी कोणी बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक सुरू केले होते? तर बॉम्बे क्रॉनिकल हे साप्ताहिक फिरोजशाह मेहता यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोण मवाळ नेता नाही? खालीलपैकी कोण मवाळ नेता नाही? तर लोकमान्य टिळक हे मवाळ नेते नव्हते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोण भारतीय इतिहासामध्ये मुंबईचा सिंह म्हणून प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोण भारतीय इतिहासामध्ये मुंबईचा सिंह म्हणून प्रसिद्ध आहेत? मुंबईचा सिंह तर मुंबईचा सिंह म्हणून प्रसिद्ध असणारे फिरोजशाह मेहता हे आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी पार पडले होते. पुढचा प्रश्न पाहूत. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये कोणत्या अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये कोणत्या ठिकाणी अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली होती? तर ती कोलकाता या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरवली होती. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने आदेश काढून सरकारी नोकऱ्यांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर राहण्यास बंदी घातली होती?
कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने आदेश काढून सरकारी नोकऱ्यांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर राहण्याची बंदी घातली होती? तर 1990च्या याने बंदी घातली होती. पुढचा प्रश्न पाहूत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या पायाभरणी खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे झाली होती? भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी ही खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे झाली होती? तर ती राष्ट्रीय सभेची स्थापना या गोष्टीमुळे झाली होती. पुढचा प्रश्न पाहूत. मवाळ कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते? मवाळ कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते? तर उद्दिष्ट हे इंग्रजांना हकालून देणे हे उद्दिष्ट नव्हते. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता? राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता? तर A.O. ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुढाकार होता. पुढचा प्रश्न पाहूत. 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मुस्लिम समाजाला पाश्चात्य शिक्षण मिळावे म्हणून मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले होते? मोहमेडन ॲग्लो ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले होते? तर सय्यद अहमद खां यांनी ते कॉलेज सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणत्या संघटनेचा भारतीय संस्कृती जोपासणेवर अधिक भर होता? खालीलपैकी कोणत्या संघटनेचा भारतीय संस्कृती जोपासणेवर अधिक भर होता? तर थिऑसॉफिकल सोसायटी या संघटनेचा भारतीय संस्कृती जोपासण्यावर अधिक भर होता. पुढचा प्रश्न पाहूत. स्वामी विवेकानंदांची शिष्या कुमारी मार्गारेट नोबेल ही भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? स्वामी विवेकानंदांची शिष्या कुमारी मार्गारेट नोबेल ही भारतामध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर मार्गारेट नोबेल ही भारतामध्ये भगिनी निवेदिता या नावाने प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूत. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा करतात? 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस भारतामध्ये कोणता दिन म्हणून साजरा करतात? तर 12 जानेवारी हा युवक दिन म्हणून साजरा करतात. 12 जानेवारी युवक दिन. पुढचा प्रश्न पाहूत. लढाऊ हिंदू धर्म या शब्दामध्ये आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली होती? लढाऊ हिंदू धर्म या शब्दामध्ये आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली होती? तर भगिनी निवेदिता यांनी केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी विवेकानंद यांनी केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. वेदाकडे परत चला हा संदेश कोणी दिला होता? वेदाकडे परत चला हा संदेश कोणी दिला होता? तर दयानंद सरस्वती यांनी हा संदेश दिला होता. पुढचा प्रश्न पाहूत. राजाराम मोहन रॉय यांचे निधन कोठे झाले? राजाराम मोहन रॉय यांचे निधन कोठे झाले होते? तर ब्रिस्टॉल या ठिकाणी त्यांचे निधन झाले होते. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोण भारतामधील प्रबोधनाचे अग्रदूत आहेत? खालीलपैकी कोण भारतामधील प्रबोधनाचे अग्रदूत आहेत? तर राजाराम मोहन राय हे भारतामधील प्रबोधनाचे अग्रदूत आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या मासिकामधून ब्राह्मो समाजाच्या तत्वाचा प्रसार राजाराम मोहन रॉय यांनी केला होता? कोणत्या मासिकामधून ब्राह्मो समाजाच्या तत्वाचा प्रचार हा राजाराम मोहन रॉय यांनी केला होता? तर ब्राह्मनिकल मॅगझिन या मुद्द्याने प्रचार केला होता. पुढचा प्रश्न पाहूत. राजाराम मोहन रॉय यांनी कोणते पर्शियन वृत्तपत्र सुरू केले होते? राजाराम मोहन रॉय यांनी कोणते पर्शियन वृत्तपत्र सुरू केले होते? तर मिरात अल अखबार हे पर्शियन वृत्तपत्र यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न पाहूत. केशवचंद्र सेन यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? केशवचंद्र सेन यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? तर भारतीय ब्राह्मो समाज ही संस्था स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. सिंगसभा कोठे स्थापन झाली होती? सिंगसभा कोठे स्थापन झाली होती? तर अमृतसर या ठिकाणी स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न पाहूत. थिऑसॉफिकल सोसायटीचे भारतामधील केंद्र कोठे आहे?
थिऑसॉफिकल सोसायटीचे भारतामधील केंद्र कोठे सुरू झाले होते? थिऑसॉफिकल सोसायटी तर अडयार या ठिकाणी स्थापन झाले होते. पुढचा प्रश्न पाहूत. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते? स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव हे नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचे मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूत. लाहोर येथे पाश्चात्य शास्त्रे व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी इंडियन अकॅडमी कोणी स्थापन केली होती? तर आर्य समाज यांनी ती स्थापन केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु कोण होते? तर साधू विरजानंद हे त्यांचे गुरु होते. पुढचा प्रश्न पाहूत. वेदांत कॉलेजची स्थापना कोठे केली होती? राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना कोठे केली होती? तर कोलकाता या ठिकाणी वेदांत कॉलेजची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पाहूत. थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना कोठे झाली होती? थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना न्यूयॉर्क या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न पाहूत. गंगाधर चट्टोपाध्याय हे कोणाचे मूळ नाव होते? गदाधर चट्टोपाध्याय हे कोणाचे मूळ नाव होते? गदाधर चट्टोपाध्याय तर स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते मूळ नाव होते. पुढचा प्रश्न पाहूत. FM रेडिओवर बंदी घालणारा जगामधील पहिला देश कोणता होता? FM रेडिओवर बंदी घालणारा जगामधील पहिला देश कोणता होता? FM रेडिओवर बंदी घालणारा तर नॉर्वे हा देश होता. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे? भारतामधील पहिले रेल्वे विद्यापीठ वडोदरा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. क्रीडा धोरण राबवणारे भारतामधील पहिले राज्य कोणते आहे? क्रीडा धोरण राबवणारे भारतामधील पहिले राज्य हे महाराष्ट्र हे राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतामधील पहिले शहर कोणते आहे? डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतामधील पहिले शहर हे बंगळुरू हे शहर पहिले शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे भारतामधील पहिले राज्य कोणते आहे? स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे भारतामधील पहिले राज्य हे कर्नाटक राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये पहिले जागतिक वारसा शहर कोणते आहे? भारतामधील पहिले जागतिक वारसा शहर हे अहमदाबाद हे शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. स्वतःचा लोगो असणारे भारतामधील पहिले शहर कोणते आहे? स्वतःचा लोगो असणारे भारतामधील पहिले शहर हे बंगळुरू हे शहर पहिले शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता आहे? जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश हा फ्रान्स देश आहे. पुढचा प्रश्न पाहूत. देशामधले पहिले सायबर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले जाणार आहे? देशामधले पहिले सायबर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले जाणार आहे? तर ते कोल्हापूर या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये पहिले महिला उद्योगासाठी स्वतंत्र धोरण मंजूर करणारे राज्य कोणते आहे? भारतामधील पहिले महिला उद्योगासाठी स्वतंत्र धोरण मंजूर करणारे राज्य कोणते आहे? तर ते महाराष्ट्र हे राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील पहिले ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे राज्य कोणते आहे? भारतामधील पहिले ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे राज्य कोणते आहे? तर पहिले ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे राज्य हे महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. तृतीय पंथांसाठी धोरण जाहीर करणारे भारताचे पहिले राज्य कोणते आहे? तृतीय पंथांसाठी धोरण जाहीर करणारे भारताचे पहिले राज्य हे केरळ राज्य हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामध्ये पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे? भारतामध्ये पहिले सेंद्रिय राज्य हे सिक्कीम हे पहिले सेंद्रिय राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जंगलतोडीवर बंदी घालणारा जगामधला पहिला देश कोणता आहे? जंगल तोडीवर बंदी घालणारा जगातला पहिला देश हा नॉर्वे हा पहिला देश आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातले पहिले राज्य कोणते आहे? मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातले पहिले राज्य हे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रातले पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्राचे पहिले फुलपाखराचे गाव पारपोली हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे.
पुढचा प्रश्न पाहू. जंक फूडवर कर लादणारे भारतामधील पहिले राज्य कोणते आहे? जंक फूडवर कर लावणारे तर केरळ हे पहिले राज्य आहे. जंक फूडवर कर लावणारे केरळ हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहू. सामाजिक बहिष्कारासाठी संबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? सामाजिक बहिष्कारासंबंधी कायदा करणारे भारतातले पहिले राज्य हे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे भारतामधील पहिले राज्य कोणते आहे? नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र हे राज्य पहिले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातले पहिले राज्य कोणते आहे? सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातले पहिले राज्य हे मेघालय हे पहिले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये देशामधली पहिली किनारपट्टी पोलीस अकॅदमी सुरू करण्यात आलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये देशामधली पहिली किनारपट्टी पोलीस अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे? तर गुजरात या ठिकाणी ती अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे. थँक्यू.